नाव टाकलं नाही, अजितदादांनी टीका केली, नाव न टाकल्यामुळे लोक रुसतात म्हणून. पत्रिकेत नाव आहे, बोर्डावर नाव आहे, दोन्ही ठिकाणी आहे. हे गणपतरावचं नाव होतं, गणपतराव म्हटलं ते गणपतराव पलोडे स्टेजवर म्हटले की माझं नाव नाही म्हणून म्हटलं आता कोणाकोणाची नावं टाकायची, काय करायची, मतदारांनी काय करायचं असं दादांनी त्याच्यावरती मिस्टेक टिप्पणी केली. पण खासदार आणि आमदार त्यांचे नाव सगळीकडे आहेत, फोन शिलेवर पण आहे आणि पत्रिकेमध्ये पण आहे. कुठं नाही मला सांगा बघ. कारण काय मग रुसण्यामागचं कारण काय? आता ते त्यांनाच माहिती ना, ते काय गोष्ट हे बी कसं सांग. तुम्ही महायुती म्हणून एकत्र काम करताय, तुमचा समन्वय तुम्ही आहे कोणाचा? तुम्ही महायुती म्हणून सगळे पक्ष एकत्र काम करताय, तुमचा समन्वय कोणी ठेवायचा? दोघांनी एकत्र गरजेचं आहे. ठेवायचा. बाकीचं काम करत असताना शेवटी जिथं जिथं आजीदादांनी कामं दिलीत आणि ते जर इथे येत असेल तर त्यांनी कार्य करणार ना. आता पोलीस स्टेशनला उद्घाटनाला निमंत्रण देण्याची जबाबदारी ही गृह विभागाची, त्यांनी त्याची जबाबदारी पार पाडली. त्यांनी नाव टाकलं, त्याला 8 दिवसापूर्वीच कळवलं, हे केलं, सगळ्या गोष्टी केल्या. तालुक्याच्या एकंदर कारभाराबाबत काय सांगा? त्याच्याविषयी मी नंतर सांगेन. अजून जरा अधिकृत तंत्री माझ्या हातात येते, पण फारसं समाधानकारक नाही असं माझं इथं मत आहे. आणि त्याच्यामुळं तालुक्यातल्या लोकांमध्ये पण जर तुम्ही गेले त्याचा उठाव सगळीकडे होत आहे. जे काही कामं आपण मंजूर केली त्याचा दर्जा असेल किंवा आत्ताचे नवीन निकाल लागल्यानंतर ज्या ज्या गोष्टी होत आहेत ते काय योग्य आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी काय काय करायला लागेल त्याची सगळी वेगवेगळ्याची माहिती घेतोय आणि त्यानुसार त्याच्यावर ॲक्शन मोडमध्ये येण्याचं आम्ही ठरवलं. तालुका आम्हाला वारंवार सोडता येणार नाही. नवीन कारभारी करतील असं वाटलं होतं, ते काही योग्यरित्या होत नाही म्हणून जरा उतरायलाच वाटतं. कमाई योजना, लाडकी बहीण योजना व्हायलाच नको होती, चालू झाली ती चुकच झाली. आणि ज्या दिवशी शिवराज चव्हाण आले म्हणजे आज, त्या दिवशी म्हणाले का तुमच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळत. ते असे बोलले असे मला माहिती नाही, त्याच्यामुळे मी काय उत्तर देऊ. साहेब, विघ्नर कारखान्याची निवडणूक तुम्ही लढवणार होते, परंतु तुम्ही निवडणूक लढवली नाही आणि आता तुम्ही म्हणताय की स्वबळावर आम्ही निवडणूक लढवणार. नाही, कारखान्याचे वेगळे विषय आहे. कारखाना हा लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून एक सहकार झालं, ते अर्थकारण आहे. शेवटी त्याच्यामध्ये अजून निवडणूक लढवून आपल्याला काय साध्य करायचं आहे आणि कशातरी आपण पुढे जाणार आहे, त्याच्यापेक्षा आपल्या लोकांना एकत्रित घेऊन जेव्हा आम्ही चर्चा केली त्यातून कारखान्याच्या चेअरमनने वास्तविक पाहता एखाद्या आजपर्यंतची जी काही सगळ्या गोष्टी या चालल्या होत्या म्हणजे निवडणुकीच्या, प्रचाराच्या, राजकारणाच्या, तर त्याने उतरून करायला नव्हतं पाहिजे. आता उतरणे ठीक आहे झालं, त्याच्यामुळं तो उतरला म्हणून आपण उतरायचं आणि फक्त धडक द्यायची, त्याच्यापेक्षा तो कारखाना चांगला चालला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आपलं काय काय करता येईल किंवा काय मदत करता येईल, कुठल्याही राजकारणाचा नवलेश न आणता, कुठलंही लक्ष न देता, मी कुठलेही राजकीय तह सुद्धा केला नाही, विरोधात लढलो सुद्धा नाही, त्याला पाठिंबा पण दिला. पण करतायत ते चांगलं करा, चुकला तर आम्ही आहेच. तर ते निवडणूक लढवून बाकीचं अजून वेगळं चित्र निर्माण करण्यापेक्षा चांगलं करा असं या मताचं आम्ही. बाजार समिती 32 कोटी रुपये खर्चून 10 एकर जमीन घेऊ इच्छित आहे. त्याबाबत वारंवार टीका देखील झाली, काही आंदोलनं देखील झाली, वारंवार तो विषय येतो, मध्ये स्थगिती मिळते. तुम्ही कसं पाहता याकडे? स्थगिती नाही मिळाली, स्थगिती नाही. बरोबर ना, तुम्ही आमदार असेल त्यांना तुम्हाला माहिती आहे, न्याय प्रविष्ट आहे. चौकशी झाली, स्थगिती वगैरे नाहीये. विरोधकांचं म्हणणं आहे की जमीन उपलब्ध आहे, इतरही ठिकाणी जमीन घेता येऊ शकते, परंतु इतकी 32 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम 10 एकर जागेसाठी खर्च करणं चुकीचं आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आता त्याला दोन्ही बाजू आहे. एकदा त्यांच्या बाजार समितीच्या संचालक जेव्हा लोकांनी निवडून दिले, इकडचे असेल तर तिकडचे असेल, त्यांचा जो काही निर्णय घ्यायचा असतो ते सभागृहामध्ये सगळ्यांमध्ये घ्यायचा असतो. जर एकमेकाला जर पटलं नाही तर मेजॉरिटी निर्णय होतो. सभागृहात निर्णय झाला असं मला समजतंय. त्याच्यानंतर साईट व्हिजिट्स पण झाल्यात असं मला समजतंय. त्याच्यानंतर काय झालं मला माहीत नाही, त्याची पण मी माहिती सभापती आणि इतर डायरेक्टर करून घेईल. विरोधातले जे काही असतात ते त्यांचं काय मत आहे ते पण मी माहिती करून घेईल. पण सभागृहातला जो काही निर्णय असेल तो एकमताने ठरल्यानंतर किंवा मेजॉरिटी ठरल्यानंतर जर सगळं एवढं होऊन ते चव्हाट्यावर असलं की काय घडलंय किंवा काय झालंय
किंवा समजा असं गृहीत धरा की ती योग्यतेची नसेल किंवा अधिकचा भाव असेल, तो इतर कुठली जागा आहेत का, त्यांनी सर्च केल्या का, किंवा काय नेमकी कोणाचं काय काय म्हणत नाही ते आता जर तर बरेचसे अंग आहेत त्याला. पण आता अपुऱ्या माहितीमुळं मी माझं ज्ञान देणं हे चुकीचं राहील असं मला वाटतं. तुम्ही काय म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने समजा बघा, शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे हिताचं असेल तेच होईल, आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीच्या विरुद्ध जर कोण वागत असेल तर त्याला मी तरी काही पाठिंबा देणार नाही. नारायणगावमध्ये 2020 ते 2024 मध्ये मोठा स्कॅम घोटाळा झालेला आहे, डिजिटल घोटाळा झालेला आहे. त्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधींचे पैसे त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. याबाबत आपलं काय? हे जो घोटाळा झाला आहे त्याच्यामध्ये लोकांचे पैसे परत मिळण्यासाठी पोलीस आता कारवाई करते आणि योग्य ती कारवाई करून प्रत्येकाचे पैसे मिळतील परत, अशी आपण अपेक्षा धरूयात. स्वबळावर आपण निवडणुका लढवणार आहेत, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या एक कसं असं आमच्या संघटनेचा आणि कार्यकर्त्यांचा सूर आहे आणि त्याचा उल्लेख आमचे तालुका अध्यक्षांनी आपल्याला सांगितलेला आहे. तुमची काय त्या पद्धतीने सगळं काम होणार, त्या पद्धतीने तुम्ही पण काम करणार. संघटना ही कार्यकर्त्यांच्या जोरावर असते, पदाधिकाऱ्यांच्या जोरावर असते. जसं लोकांचं आणि आमच्या संघटनेचं मत असतं त्याच्यानुसार आम्ही तो निर्णय घेत असतो. आणि आजच्या मीटिंगमध्ये नेमकी लोकांचा काय सुरू होता त्याचा उल्लेख पांडुरंग पवार साहेबांनी केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून लोकांचा आम्हाला ऐकावा लागतो. वरिष्ठांनी काय सांगितलंय? वरिष्ठ आज आले वरिष्ठांनी होते, काय सांगितलं? काय सांगितलं? ही आमची तालुका लेवलची मीटिंग होती, त्यासाठी प्रत्येक सेलचे जिल्हाध्यक्ष आले होते आणि तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं असं मत आहे असं आम्ही त्यांना सांगितलं. जिल्हाध्यक्ष प्रतिनिधी गारटकर यांनी असं सांगितलं की तुमच्या लोकांचं असं मत आहे, असं आम्ही नेत्यांच्या कानावर घालू. हा पाहतो की वरिष्ठ पातळीवर सातत्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बातम्या येतात. काय त्याच्याबद्दल काही कल्पना नाही आम्हाला. उद्या मेळावा हा एकत्र होणार आहे की सेपरेट होणार? काही माहिती नाही त्याच्याबद्दल. मोठ्या शक्ती प्रदर्शन केलं जाते, व्हावी अशी इच्छा आहे पण माहीत नाही आता काय. तालुक्यात वेगवेगळे प्रश्न सातत्याने ऐरणीवर येतात. नुकताच डोंबरवाडी टोल नाक्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चा झाला होता. आपली काय भूमिका आहे? टोल नाका मूळतः तो मडच्या पुढे शिफ्ट केला पाहिजे या भूमिकेशी आम्ही आहे. केंद्रातल्या विषय असल्यामुळं तेव्हाचे खासदार आत्ताचे खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून काही पत्रव्यवहार पण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तो टोल नाका शिफ्ट झाला तर हा रोजचा जो प्रश्न उद्भवतोय हा होणार नाही. विशेषतः बाहेरच्या गाड्यांना टोल आणि स्थानिक गाड्यांना टोल नाही असा जरी निर्णय झाला तरी तिथं संघर्ष होतोच आणि फास्ट टॅगमुळं तो स्कॅन झाला की लगेच टोल कापला जातो. पुन्हा एकदा तो संघर्ष परत हा मनस्ताप रोज सहन करण्यापेक्षा तो टोल नाका तिकडे जर शिफ्ट झाला तर तो बरा राहील असं सर्वांचं मत आहे आणि त्या दृष्टीकोनातून मी प्रयत्न करत आहे. जुन्नर रोडचं जे काम आहे, जुन्नर रोडचं जे काम आहे त्या कामावर आपण मोठ्या प्रमाणात निधी टाकलेला आहे. जुन्नर काय जुन्नर रोडच्या कामाचं नारायणगाव जुन्नर रोड मग आता झालं ना काम? नाही पण काम अजून बंद आहे. हा ते गावातलं गावाचं काम अजून त्याच्या बाबतीत मी काल परवा अधिकारी आणि ठेकेदारांशी बोललोय. ज्या ज्या लोकांचं जे जे मत आहे ते पण जाणून घेतलं आणि आता तंत्रज्ञान इंजिनिअरिंग एवढं वाढलेलं आहे तर लोकांना जास्त त्रास न होता अधिक रुंद रस्ता करून कसं करता येईल याच्या बाबतीतचा आम्ही मार्ग काढलाय. तसं आम्ही गाव कारभारी जे ग्रामपंचायत आहे, सरपंच असेल उपसरपंच असेल त्यांच्या कानावर घातलंय आणि त्यातून संगनमताने लोकांचा रोष न येता चांगल्या पद्धतीने रुंद रस्ता आपलं कसं करता येईल त्याच्यासाठी एक मार्ग काढलाय. त्याचा लवकर आता कारवाई होईल. सोशल मीडियावर तुमचे कार्यकर्ते असतील किंवा इतर लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते असतील यांच्या सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर मेसेजिंग वादविवाद होत असतात. मध्यंतरी आळेमुखचा टावर लाईनचा प्रश्न चर्चेत होता. या सगळ्या प्रश्नांना तुम्ही काय बघता आणि कार्यकर्त्यांना काय सांगाल? नाही तर सोशल मीडियावर जो वाद होतो तो तात्विक व्हायला पाहिजे. खालच्या पातळीवर आणि वैयक्तिकरित्या जे काही गोष्टी येतात ते काही योग्य नाही. आमच्या बाजूचे पण जे काही कार्यकर्ते असतील त्यांनाही माझं सांगणं आहे की आपण लोकांच्या हितासाठी राजकारणात आहे. लोकांच्या हिताला बाधा न पोचता त्यातून आपलं चांगलं काय करता येईल या दृष्टीकोनातून मार्गदर्शन करावं, आपल्या नेत्याची बाजू घ्यावी आणि जर काही चुकीचं असेल तर ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून काम करा. याचा अर्थ तो काय आपला दुश्मन आहे आणि अशा पद्धतीने वागणं हे काही योग्य नाही. शेवटी आपण सर्वजण जन्मण्याचे पुत्र आहोत. आपण जन्माला इथं आलोय, एक दिवशी आपण जाणार आहे. जो मधला आपला जीवन प्रवास आहे तो आपल्याला भावंडाप्रमाणेच राहायला पाहिजे. अशा पद्धतीची मला सर्वांना सूचना आणि विनंती असतात.
डुंबरवाडीचा टोल नाका मध्यंतरी बंद करण्यात आला होता रस्त्याच्या अपूर्ण कामाचं नाव सांगून, आता पुन्हा चालू झालेलं आहे. काय तुम्हाला वाटतं यावर? मला काय वाटतं पेक्षा खात्रीलायक माझ्याकडे जे माहिती आल्या, मी वेळ आल्या का ते उघड करणार आहे. ते वेळामध्ये प्रोसेसमध्ये आहे. ज्याने टोल नाका चालवला घेतला आहे तोही मला भेटून गेलेला आहे. त्याने मला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण ते आम्ही वेट अँड वॉच, मी सांगितलं थोडं काही. 10 जूनला बालेवाडी येथे आपल्या पक्षाचा मेळावा होणार आहे. तर आपण कार्यकर्त्यांना आणि या ठिकाणी काय आवाहन करू शकतो जुन्नर तालुक्याच्या? 10 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन होणार आहे. बालेवाडी स्टेडियमला आहे. तब्बल 50,000 लोक एकत्र येईल अशी तिथं आम्ही व्यवस्था केलेली आहे. तर जुन्नर तालुक्यामधून आम्ही जवळपास 2,500 ते 3,000 आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना घेण्याच्या प्लॅनिंगची आजची मीटिंग होती. त्यानुसार प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. पंचायत समिती गण वाईज, जिल्हा परिषद गट वाईज, जुन्नर शहर वाईज, वॉर्ड वाईज, प्रत्येक गाव वाईज, महिला सरपंच कुठं कुठं आहेत ते महिला असतील किंवा इतर पुरुष ज्येष्ठ नागरिक जे असतील किंवा तरुण असतील त्यांच्या माध्यमातून आपण कसं कसं करायचं ते म्हणजे साधक बाधक त्याच्यामध्ये चर्चा झाली. आणि प्रत्येकाला ते उद्दिष्ट देऊन आम्ही 10 तारखेला इथून जवळपास मला तरी खात्री 2,500 ते 3,000 लोक आम्ही त्या मेळाव्याला वर्धापन दिलं जाऊ. वर्धापनच्या मेळाव्याच्या दिवशी आदरणीय अजितदादा पवार, डॉक्टर पाटील साहेब, सुनीलजी तटकरे, विविध नेते यांचं मार्गदर्शन पक्षाला च्या कार्यकर्त्यांना होणार आहे. आणि पक्ष कशा पद्धतीने पुढची वर्षभर वाटचाल करेल किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने समाजामध्ये नाव उंचवण्यासाठी कार्य करावं याच्याकरता आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मध्ये यश प्राप्त करण्यासाठी ऊर्जा देणारं ठरेल म्हणून आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने तिथे जाणार आहोत. अजून एक किंवा त्याच्याविषयीची चर्चा आहे. राज्य पातळीवर त्याच्या बातम्या येत आहेत. स्थानिक पातळीवर पत्रकारांवर काही हल्ले झाले आहेत. या घटनेतून कसं बघता आणि या बांधकाम बंदी कामगाराविषयी काय माहिती? कामगार कल्याण खातं जे महाराष्ट्र राज्याचं आहे त्यांनी एक चांगला निर्णय घेतला की बांधकाम क्षेत्रामध्ये जे कामगार काम करतात त्यांचं उदरनिर्वाह, त्यांना मदत म्हणून ही योजना राबवून घेतली आहे. आता वास्तविक पाहता अशा कामगारांना त्याचा लाभ मिळवण्याकरता मधला दुवा म्हणून काही लोक जर काम करत असेल तर योग्य आहे, पण ते अवस्थावरित्या पैसे घेऊन जर करत असेल तर ते योग्य नाही. विशेषतः बांधकाम कामगारांच्या प्रति हा लाभ मिळाला पाहिजे. पण ते असं पाहायला मिळतं की ते मधले कोण एजंट असतील किंवा हे सगळे लोक असतील ते सर्रास लोकांच्या याद्या करणे, त्यांचे डॉक्युमेंट बनवणे, त्यांच्याकडून काही पैसे मिळवून घेणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांच्यापर्यंत ते लाभ पोहोचवणे अशा प्रकारचं ते कार्य करत आहेत. हे कार्य तुम्ही समाजसेवा म्हणून करता याचं भान त्यांना असलं पाहिजे. आणि समाजसेवेचं भान असून जो काय खर्च येतो जर मेडिकल करण्याचा त्यांचं काय टेस्टिंग करण्याचा असेल किंवा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असेल किंवा इतर ते जे काही पगारवर माणसं असेल तेवढं थोडाफार ठीक आहे ना, करता तुम्ही चांगला करता. पण अवास्तव पैसे घेऊन जर तुम्ही असं करणार असेल तर योग्य नाही आणि याचा कधी ना कधी होणार. आणि मला अशी माहिती मिळालेली आहे की सजग पत्रकारितेमुळे त्याची थोडी माहिती वरिष्ठ अधिकारी आणि राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचली आणि या स्कीमची सगळी चौकशी होऊन आतापर्यंत कुठं कुठं दिले, कोणाकोणाला दिले, कोण कोण बेनिफिशरी, त्याचे लाभार्थी कोण कोण आहेत आणि ते कोणी कोणी केले याची सगळी सखोल चौकशी होईल, त्याच्यात कारवाई होईल. एकूण कर्मचारी कमी आहे, बांधकाम मजूर कमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बांधकाम मजुरांचा जो मेळावा आहे तो बांधकाम साईटवर झाला पाहिजे. परंतु हे कुठेही रस्त्या तिकडं कोपऱ्या कापऱ्यामध्ये आयोजित करतात आणि बांधकाम कामगारांची संख्या प्रचंड आहे, जेणेकरून लोकसंख्या कमी आणि बांधकाम कामगारांची संख्या जास्त आहे. ही सगळी माहिती तुमच्यासारख्या सजग पत्रकारितेमुळे वरपर्यंत पोहोचलेली आहे, त्याच्यावर निश्चित प्रकारची कारवाई होईल. आता आमच्याकडे आता शहराध्यक्ष आता त्यांना आयकॉन अवॉर्ड मिळाला, बापा कोच्या नॅशनल आयकॉन अवॉर्ड. त्यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं. तिचे दोन्ही मुलं इंजिनियर, एक मुलगा आर्किटेक्ट, तिची सुनबाई आर्किटेक्ट आणि त्यांनी ती ग्रामीण भागामध्ये एवढं चांगलं काम केलं. बापाशेठ खोत यांनी त्यांच्या स्वतःच्या बिल्डिंग बांधकाम व्यवसायामध्ये जे काम करायचं त्यांच्यासाठी त्यांनी ते राबवले ना, त्यांनी 1 रुपया पण राबवून घेतले कारण त्यांचे ते काम करत. असे सजग बांधकाम व्यवसाय जे असतील त्यांनीच त्यांच्या लोकांसाठी जर असं राबवलं तर चांगलं होईल ना. त्या लोकांचं कल्याण ते करतात. ते बांधकाम कामगार जे आहेत ते अजून जीव तोडून काम करतात. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी चालल्या आहेत सरकार लोकांच्या हिताचे निर्णय घेत असताना मध्ये लोक असे वावरणारे खूप असतात आणि ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं पाहायला मिळतात.
पण सजग पत्रकारितेमुळं अशा मुसळ ज्या लोकांना झालंय ते जागेवर आणण्यासाठी, वटणीवर आणण्यासाठी किंवा कमीत कमी निम्म्याने जरी कमी करण्यापेक्षा तुम्ही सगळेजण चांगलं काम करतात याचा मला अभिमान आहे. त्या संबंधित एजंटकडनं किंवा त्यांच्या काही प्रतिनिधींकडनं पत्रकारांना काही धमकी देणे किंवा त्यांच्या हल्ला करण्यापर्यंत मदत पोहोचली आहे. हे पोलीस सरकार किंवा हे राज्य कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करणारं आहे. अशा प्रकारे प्रत्येकाचं कोणाचं मत काही जरी असलं तर हातात कायदा घेऊन एकमेकाला वेगळा करून धमकी देणं हे योग्य नाही. आणि पत्रकारांवर जर विशेषतः अशा पद्धतीने करत असेल हे निश्चित प्रकारे योग्य नाही. मी पोलीस प्रशासनाला पण त्याच्या बाबतीच्या सूचना देईल. आणि परवाच आम्ही दादांच्या हस्ते नारायणगाव पोलिसांचं उद्घाटन केले. मी सगळ्याच अधिकाऱ्यांना पोलिसांना सांगेल की अशा बाबतीत जर कोण करत असेल तर एकदा त्यांना जरा बसली पाहिजे की जेणेकरून सर्व गुन्हे गोविंदने चांगल्या पद्धतीने कायद्याच्या राज्यामध्ये चांगले राहतील. तहसील कार्यालयामध्ये नागरिकांना सातत्याने काही कामानिमित्त जावं लागतं. मध्यंतरी तहसीलदार आजारी असल्यामुळे ते वेळेत उपस्थित नव्हते किंवा लोकांना त्यांची भेट होत नाही आणि काम पेंडिंग पडतात. काही कर्मचारी तिथं उपलब्ध नाही किंवा त्यांचे अजून बद्ध झालेले नाही. तर या संदर्भात काय कामाचं तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये कामगारांची म्हणजे तिथल्या अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. त्याच्या प्रकारचा रिपोर्ट तयार केला आहे. मी काल परवा सुनील शेळकेंशी बोललोय. तशी यादी घेऊन आम्ही पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांच्याकडे सांगतोय की जुन्नरला आम्हाला एवढं गरजेचं आहे, मोजणी विभागात गरजेचं आहे, पंचायत समिती एवढ्या अशा गरजेच्या आहेत. त्याच्यात सुसूत्र जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू. राहिला विषय तहसीलदाराच्या ऑफिसच्या कारभाराचा, सुनील शेळके एक चांगल्या नवीन दमाचे तहसीलदार आहेत. आजारपणामुळे ते महिनाभर नव्हते, पण इथून पुढे ती सुसूत्रता येईल अशा प्रकारचं त्यांनी कार्य करावं आणि त्याच्यावर लक्ष देण्यासाठी आम्ही सगळे आहेच, तुम्ही पण आहेत. साहेब, अजितदादा पाठीमागे काही विकास कामाचं उद्घाटन करण्यासाठी तालुक्यात आले होते. त्यावेळी तुमच्याकडून किंवा प्रशासनाकडून योग्य तो प्रोटोकॉल पाळला गेला नाही, त्यामुळं आमदार शरद सोनवणे यांनी त्या म्हणजे याच्यावर कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. यावर काय तुमचं म्हणणं आहे? आता ते जे कार्यक्रम होते ते शासकीय कार्यक्रम, माझ्याकडून प्रोटोकॉल पाळला गेला नाही हे म्हणणंच महत्वाचं चुकीचं आहे. आणि एक गृह विभागाचा कार्यक्रम होता, एक एमएससीबी विभागाचा कार्यक्रम होता. पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी अजितदादांनी तिथे दिल्यानंतर आणि आपला नेता तिथे येत असत, त्या कार्यक्रमाची तयारी करण्याची जबाबदारी माझी आहे. म्हणून त्या कार्यक्रमामध्ये कुठं कुठं काय काय लागतंय, बाबा काय अजून सुधारणा केल्या पाहिजे, काय पोलीस खात्यातल्या लोकांना मदत केली पाहिजे, नाश्त्याला कसं कसं करायचं, किती लोक येतील, काय व्यवस्था करायची, कुठं मांडव टाकायचा, आपण जी मेहनत करून पोलिसांची इमारत बांधली काय उणीवा राहिल्यात का, किंवा अजून पोलीस विभागाने अजितदादांकडे तुमची काय म्हणणं आहे, काय अपेक्षा आहे. आता त्याला 70-80 क्वार्टर्स नवीन बांधायचे लोकांसाठी, जे जुन्नर आंबेगाव नाही, जुन्नर, उतूर, आळेफाटा आणि नारायणगाव इथले सगळे अधिकारी तिथं राहतील. अशा प्रकारच्या सदनिका वरिष्ठ अधिकाऱ्यांना 2 BHK PSA लेवलच्या रँकपर्यंत आणि हवालदारांनी त्याचे सर्व खालच्या लोकांना 1 BHK. आता रूम्स त्यांचे छोटे आहेत, त्यांचा परिवार पण चांगला राहील. असे व्हर्टिकल बिल्डिंग उभे करण्याचं जर ठरलेलं आहे त्याला जवळपास 70-80 कोटी रुपये लागणार आहेत. ते देण्याचं काम आम्ही केलं, म्हणजे असं मी प्लॅनिंग केलं. आणि तो कार्यक्रम जो आहे तो गृह विभागाचा आणि MSCBचा आहे. MSCBने अजितदादा पालकमंत्रीमधून येत असताना त्यांनी प्रोटोकॉलनुसार सर्वांची नावं टाकली, सर्वांना निमंत्रित केलं.